चिंता करायची नाही. दुसरा मुद्दा, कटेवर हात आहे, कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, सुंदर ते ध्यान आहे, आणि तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. काय होतं कीर्तनाला आहे ना, जी जाणकार माणसं असतात ना ऐकणारी, त्यांची लिंक नाही तुटली पाहिजे, त्याला विक्षेप नाही चालत. म्हणजे त्याला समाधानच वाटलं पाहिजे घरी गेलो का आपण काहीतरी ऐकून आलोय, उगाच आलो जेवलो नाही, त्याला समाधान वाटलं पाहिजे मला काहीतरी नवीन लाभ झालाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, कडवे 4 आहे, त्याची लावून घ्या. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, कडवे 4 आहे. चिंता बिंता करायची नाही, वाक्य सांगू टाकले तुम्हाला. जगाचा बाप विश्वव्यापक, म्या बोलविल्या वेद बोले. फायनल. दुसरा मुद्दा, कटेवर हात असणारा, विटेवर उभा असणारा, नैमित्य तो निमित्त नाही, तो निर्माता आहे, आपण निमित्त आहोत. आता एवढा मोठा अमृत महोत्सव सप्ताह आहे, हा देवाला करून घ्यायचा होता, आपण निमित्त ठरलोय. बस नाही तर आपण म्हणे नालाय की तू मी केलं काय वांग केलं तर आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला, तर तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकी ते जर घरी गेले पर जाणकार माणसं उत्तर महाराज मंडळी, अर्जुन इतका कच्चा नव्हता का तो मोहाने ग्रासला होता. अर्जुन हा इतका कच्चा नव्हता का तो मोहाने ग्रासलेला होता. उत्तर नीट आहे का? अर्जुन हे निमित्त आहे, मोहाने ग्रासलेलं जग तयार होईल हा त्याचा सिद्धांत आहे. जरा बारीक गोष्टी ध्यानात ठेवा. रामेश्वर भट्टाने तुकोबारायचा गाथा पाण्यात टाकला. ऐकणारी माणसं असं समजू नका का रामेश्वर भट्टाला तुकाराम कळला नव्हता, असं बरळू नका. तुकाराम माझ्या पुढे जाता कामा नये हा अज्ञानाचा अहंकार होता, ज्ञानाचा अहंकार नव्हता. माझ्या पुढे जाऊ नये हे काय झालं? अज्ञान. आणि अज्ञानाचा त्याला अहंकार होता म्हणून गाथा पाण्यात टाकला. बंबाजीने तुकोबारायला मारलं. तुकोबाराय कच्चेत हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. तुकोबाराय पण आपल्या विद्वत्तेला धोका लागू नये म्हणून ती गोष्ट करायची. लोकांशिवर अर्जुन रडायला लागला, बा रडू दे. अर्जुन रडायला लागला, त्याला मोह झाला, नातेवाईक पाहिले, मग गीता सांगितली. तसं नाही, अर्जुन हे निमित्त आहे. मला एक उत्तर द्या कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी, लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला का सोनं होतंय, मान्य आहे तुम्हाला? ही कल्पना आहे का खरं आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आपल्या कीर्तनाला शोध लावा लागतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ही कल्पना आहे का खरं आहे. आणि हे जर खरं असेल तर बसलेल्या पैकी कोणत्या पठ्ठ्यानं परीस पाहिलाय माझ्यासोबत? उत्तर द्या. कीर्तनाला तुम्ही आले, आता माझ्या पुढे बसलं का खरं आहे खरं आहे खरं आहे, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या ज्वारल्या दुसऱ्याने जपला गेले. महाराज हे इंद्रिक चुकलं, बूट ठेव, पैसे आणून दे, बूट घेऊन जाय. घाम गाळायला शिका. आणि घामाची जी माणसं जगतात लाचार जगू नका कधी. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, हे अहिल्याबाई होळकरचं झाशीच्या राणीचं रक्त आहे, हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे ध्यानात आहे. कोणीतरी आपल्याला 50ची पाजायची मग आपण कोणत्या तरी लग्नात नाचायचं, इतकं हलकट क्वालिटीचं रक्त नाही. ध्यानात ठेवा, मोडा पण वाकू नका. श्रीमंतीन गरिबी काय घेऊन बसली? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? भले मोठा बंगला आहे पेटवा. अरे किती मोठे सुधरू द्या लोक, अजून लोक तोंडानं जेवतात. खायची जागा बदला मग सुधारली. 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरा पण वाघ हो मरा. आभार का बार. आता 19 तारखेला मतदान आहे. सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, कुणालाही करा पण 100% मतदान करा. मतदान 180च्या पुढे जाईल तेव्हाच काहीतरी आहे. 60 आणि 65 मध्ये काहीच होत नाही. काय मत आहे तुमचं? 100 करा ना, पण फुगीरपणानं करा. नागरिक आहेत आपण. वजनात सकाळी उठल्यावर सायकल येऊ जा मतदान करायला, घंटी वाजीत. सायकल म्हणजे गरीबाचं हेलिकॉप्टर आहे. आपण काय कोणाला लुटलंय का? लुटलंय का आपण कोणाला? आपल्याला कोणी 5 रुपये दिलेत का? आपल्या सायकलीचं चेन कवर कोणी बसवलंय का? आपली चेन तुटली तरी घामाचीच आहे, आणि सायकल बस्ट झाली तरी घामाचीच आहे. मस्त सायकल येऊ जायचं. त्याच्याकडे सायकल नाही, पायी पायी योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि घरी निघून यायचं. कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाची क्वार्टर प्यायची नाही, कोणाला रामराम सुद्धा घालायचं नाही.
5 वर्ष खानदानीनं कोणालाही खसकवायला मोकळे. 5 रुपयात सुद्धा चहा प्यायचं नाही. मी तर एखादा म्हणला ना आपला चहा घे, मी आंघोळ करतोय चहामध्ये, तू काय चहा पाहिजे? मी 4 दिवस झाले चहात बुडेले. तू काय आला मला म्हशी, तू काय आला मला यालग्याचं मटण सारी तो 22 रुपये प्लेटनं. 22 शेळ्या जनेल अख्खा बोकड्या खाईल मी घरी. आणि तुम्हाला बोलता येत का नाही? तुम्ही कांडे होईल माणसं. कांडे तसं नाही जगायचं महाराज. ऐका कसं जगायचं. तुमचं रक्त असं तापत नाही. तुमचं रक्तच गोठलंय 90 पिऊ पिऊ. बधीर झाले तुमचे मेंदू बधीर. सावध व्हा. ही वेळ संधी पुन्हा नाही. नाही नाही माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुण मंडळीने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय ना उद्याही खरंय. वाक्य सांगून ठेवतं फायनल. वाक्य लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. पाण्यामध्ये जोपर्यंत पाणी, तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे. तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मासे किड्याला खातात. पण तळ्यातलं पाणी संपलं का किडे माशाला खातात. पुढचं वाक्य ऐका. पुढचं वाक्य ऐका. यथा कदाचित, नीट ऐका. यथा कदाचित, यथा कदाचित महाराज मंडळी, यथा कदाचित कासवाला केस येतील, सश्याला शिंग येतील, वांझेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, मृगजळाने ताण भागेल, आकाशाला फळं येतील. पण ज्ञान नसताना आणि आईबापाचा आशीर्वाद नसताना माणूस मोठा झाला हे घडू शकत नाही. परत नीट ऐका. यदा कदाचित कासवाला केस येतील. कलियुगे, कलियुगात काहीही घडू शकतं. गावाखरी भांडणं करीत बसू नका. गावातली माणसं एकीनं राहा. हे वरच्यांचं शिका. वरचे आहे का भांडणं? 15 दिवस झाले काय काय बोलत आहेत माईक एकमेकाला. पण संध्याकाळी एका कोंबडीवर बसतात. हो नाही का? त्यांचं नाही कधी भांडण. हे आपलं जी अड. मी गाडी जाऊन नाही जाणार. झोप गाडी खाली. मी आपली अशीच मेली. मी लग्नाला गेलो असतो पण तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत? हो, आपसापसातले मतभेद मिटवा. वरच्यांचा आदर्श घ्या. ते किती जरी एकमेकाला शिवाय देत असले तर 2-5 पर्यंतच द्या ना. 3-5 ला ते फक्त एकमेकाच्या गळ्यात हात घालणार. तुम्ही असेच अर्ध्याल्या बिड्या ओढून मारणार. सावध व्हा. आणि ही कीर्तन आता काळाची मराल. 3 शब्द सांगतो, पटलं तर हा म्हणा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालू नका. कीर्तन हे अंगातली ताकद पखवाद वाजवायला वापरा. गरीबाला उपकार करायला वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. माझातलेवानी करू नका. माझातलेवानी करू नका. अंगातली ताकद कुठेही घालू नका. अंगातली ताकद कुठं घाला ऐका. अंगातली ताकद गरीबावर उपकार करायला घालवा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गायीची सेवा करायला घालवा. अंगातली ताकद घरातल्या आईची सेवा करायला घालवा. आणि अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला घालवा. आपण नुसतं म्हणायचं सीमेवर शहीद झाले लोक, पण काही श्रीमंताचे झाले का कोणी? कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरी दे? माय सगट. कोणत्या प्राध्यापकाचं पॉवर मिलिटरी दे? मग मिलिटरीत पोरं कोणाचे? ज्याची आई रोजानं जाते, त्याचा बाप शेळ्या वळतो, त्याचाच पोरा सीमेवर मारायला तयार आहे. श्रीमंताचे मेले पण डीजे पुढं दणका बसला. बाई वाड्यावाली 90 पेलन डीजे पुढं नाचलं. बाई वाड्यावाली याला दणका बसला. हे मेलं. आता एकटी बाई काय करीन? याशीच मेले. गरीबाचे कुठं मेले? गरीबाचेच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गायकवादी गुरु जनमंडपाली माई सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय?
आतापर्यंत 3च गोष्टी झाल्यात. अभंग कोणाचा एक, कडवे किती 4, चिंता बिंता काही करायची नाही. पण मी तुम्हाला हे मायनल करून आणलंय, अंगातली ताकद वाया घालू नका, खिशातला पैसा बोगस घालू नका, दान धर्मात घाला. कशाला घालतो? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, नवरदेव बायरा ते नवरदेव उड्या हाणायच्या, त्याला वाटलं शांताबाई झाली. मंडप बिंडप ठोकला, हळद बिळद लावली, डीजे बीजे सांगितला, बँड बिंड सांगितला, नवरीच गेली ना पळून. ती आणि हे पोरण पुरी पळून जाण्याचं प्रमाण का वाढलं माहिती का? मला काय वाढलं माहिती का? याच्यावर भाषण करीत नका जाऊ तुम्ही, याचं भांडवल नका करीत जाऊ तुम्ही. आईबापांनी मुलांवर लक्ष द्यायला शिका, हे त्याचा मुद्दा आहे. याचं तुम्ही भांडवल न करू. आणि पुरींना आकली नाही राहिल्या. पुरीनी या 2-4 वर्षात पोराची क्वालिटीच नाही तपासायची. कुणावर आहे मी हे काय भावलाच नाही. आम्ही एका वर्गात होतो हे काय, अगं ते तुला भेटायला दुसऱ्याच्या मोटरसायकल येत होतं, त्याला पंक्चर काढाय पैसे नाही, ते काय प्रेम करते? आणि कोणाही बरोबर पळून जायचं बावळाटासारखं, त्याला क्वालिटी नाही. हा, तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचं मी नाही, त्याला दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत आहे? पोरगी B.Tech आहे, पोरगा M.Tech आहे, काय हरकत आहे? निदान तो तुला मरेपर्यंत सांभाळेल तरी. तुम्हाला आकलीचा पत्ता नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली, हे प्रेम आहे? दिल दिया है ईट भी देंगे, काय ईट भी देंगे? आणि पावसाळ्यात काय देंगे? ईट बोकांडी घेंगे, काय कोणावर? आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती, मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? मावळ्याचा बाजार नाही, चांगले फटकावले काय करते पोर? हा विनोद आहे का? विनोद आहे? या 4-5 वर्षामध्ये पुरीनी चांगल्या बापांच्या मानाखाली घातल्या. बरं, पुरी इतक्या मूर्ख झाल्यात, लग्न जमून देती तवर काही कुठं मुलातली होती का? सगळं फायनल करून देतील, मग बापाला एक दिवस म्हणते ते सगळं कॅन्सल करा. मी त्याची नाही ना, कोणाशीच नाही. त्याचा तर बीपीच वाढला, कोणाशी नाही म्हणजे काय? आणि हे प्रकार का वाढतात माहिती का मला? घरांमध्ये लक्ष राहिलं नाही. काय मत आहे तुमचं? लोकांनी फक्त घरावरचे कौलं बदलवले, स्लॅब टाकले. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. पुढचं वाक्य ऐका. मासा किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू, शिळीच्या गळ्यातलं सड किती लोंबू द्या, कधी दूध देऊ शकत नाही. तुम्ही बंगला किती मोठा बांधा, आईबापाचा तळतळाट असेल तर त्या घरात तुम्ही सुखी जगू शकत नाही. नीट ऐका. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबू द्या, ते कधी दूध देऊ शकत नाही. आणि गाईच्या काशीतलं गुचिड किती चिटकू द्या, ते कधी दूध पिऊ शकत नाही. नाही नाही, ज्या घरांमध्ये पापाचा पैसा आहे, माणसं ईडी पैदा झाली. त्या 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग उर फाट्या बावलीच. ते नवरी बाल नेलं, ते मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. असं कुठं चालत का महाराज? नाही नाही, तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण शास्त्र आहे. आणि आपली लोक मेंढी शास्त्र काय होतं त्याला? अरे पुरीचं लगीन एकादशीला करू नको, होऊन जाईल एकादशीला. केलंच त्यानं जायची एड निघली. घे रोग, घे शांबड्या रोग. द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. आशले द्यायला येडे का? गायक वादक गुणीजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थुगाव ग्रामस्थ तरुण मंडळ, भजनी मंडळ, स्टेजवर मान्यवर वालके महाराज, गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनातल्या अंतररंगातल्या मुद्द्याला सुरुवात. अंतररंग थोडा किचकट आहे, पण थोडा मांडून देतो तुमच्या पुढं. तुम्हाला तो लगेच पेलवल. आपल्याला आजच्या कीर्तनात एक शब्द शिकायचा आहे.
जगामध्ये 7 प्रकारची लोक आहेत. किती? एब्र्या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. किती? 7. पटापटा सांगतो. 1 स्वार्थी, 2 परार्थी, 3 स्वार्थी परार्थी आणि 4 स्वार्थही नाही परार्थही नाही. फायनल. एक वर्ग स्वार्थी आहे, फक्त मला. बाप दामला का पोऱ्या उठला का याई उठला, दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, फक्त मलाच. एक वर्ग असा आहे, फक्त चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बुवा, मुतला खंडीच्या वर गोंग्या करून द्यायचा. सप्त्याला वर्गणी नाही द्यायची, पण मीटिंगला एवढा खर्च झालाच कसा? तुम्ही दिले का? नाही. हे काय याला म्हणायचं इच्छू, नुसता ठणका. माल घाल टिकल का? एखाद्याने गाडी घेतली हप्त्यावर घेतली असं, एखाद्याने लय उंडा घेतला पुरीत खोड असन, एखाद्याने घेतलाच नाही अरे लफडं असन ठणका. तिसरा वर्ग असा आहे स्वार्थही बिन परार्थही बी. काय? चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ, नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना कल्याण करणे परार्थ. आणि शेवटचा वर्ग आहे संत. 4था प्रकार 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याला सुद्धा सावली देणार, आणि ते संत आहेत. त्या संतांची संगत तुम्ही करा. जर तुम्हाला करायची असेल तर तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येईल. तुम्हाला सुटायचं असेल तर विशेष लाभ संत संघ आहे. अनंत जन्मीच्या पुण्याने तुम्हाला संत भेटतील, पण तसे ओळखू आले पाहिजे. मुलाबाळांना तुम्ही भाग्य म्हणू नका. तुमचं शरीर संतांच्या चरणी अर्पण करा. हा अभंगाचा सरळ अर्थ, कपाळ शब्दाला सुरुवात. ती नाही काळजी करायची काही. उद्या कोणी म्हणा नको त्याला अभंग ऐकून घे. आणि कपाळ शब्दाला सुरुवात. लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान. आणि लहान आले पोरांनी उत्तर द्या. पोरांनो मधले 2-4 एब्र्या. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलतं घरात? मम्मी. करेक्ट. कोण? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून भामटेवानी कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागलो का सुईची बोलती का? काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, यालांटी नाही. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? शेती सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमची बहीण सांभाळू? शांत झाला तो म्हणला तू काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळतो पण तू तुझं तोंड सांभाळ. आणि पोरानं मम्मी सगळं सांभाळती पण तोंड सांभाळीत नाही. हे लहान आले पोरं इथले मध्ये 5-6 जण, इथं मधले तो लपलेला म्हातारीच्या मागचा तो लाल श्री रटवाला. हा. आणि इथली टोळी सावध बसा आणि जोरात उत्तर द्या पटकन. घाबरायचं? ए बरे हो, घाबरायचं नाही, इकडे उत्तर द्या पटकन. या वर्षाची काढलेली मोबाईल मध्ये सगळ्यात भारी गेम पबजी. करेक्ट. या आठवड्यात निघालेली नवीन मराठी मालिका करेक्ट. 28 तारखेला झी टॉकीजला दिवसातून 2दा असलेला नवीन सिनेमा मुलसी पॅटर्न. करेक्ट. आणि मागच्या आठवड्यात झी टॉकीजला झालेला नवीन सिनेमा पाटील. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात बोला. टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात सगळ्यात भाजलेला भारी गाणं बाई. जोरात बोला. बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. हा देशाचा सर्वांगीण विकास आहे.